बघा आपल्याला प्रश्न दिसतोय, एका वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये आहे. जर विक्री किंमतवर 10% नफा झाला असेल तर विक्री किंमत किती असेल? आता बघा खरेदी किंमत किती दिली आहे आपल्याला? खरेदी किंमत दिलेली आहे 1200 रुपये. किती रुपये? 1200 रुपये. आपल्याला माहित आहे की खरेदी किंमत ही किती टक्के असते? नेहमी 100% असते. किती टक्के असते? 100%. बरोबर. त्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं आहे की विक्री किंमत काढायची आहे. विक्री किंमत काढायची आहे. बरोबर. पण आपल्याला विक्री किंमतवर जो नफा झाला तो दिलेला आहे. मग विक्री किंमत आपण x घेऊ आणि विक्री किंमतवर किती टक्के नफा झाला तर 10%. मग 10% म्हणजे 110. कारण आपल्याला माहित आहे 100च्या वर गेले की आपल्याला नफा होतो आणि 100च्या खाली काय होतो? तोटा होतो. तर बघा आपण घेऊ 1200चे 100%. तर x बरोबर 110. आता याचा तिरकस गुणाकार करा. बघा 1200 गुणिला 110 भागिला 100. मग 0 0 कट. आता बघा 11 1 11, 11 दोन्ही 22, 22शी 2, 2 बरोबर. आणि 11 1 11. मग 11 आणि 2 13 आणि हा एक 0 तसाच्या तसा. म्हणजे त्या वस्तूची जी विक्री किंमत आहे ती विक्री किंमत किती आहे? 1320 रुपये. त्यानंतर बघा तुम्हाला स्क्रीनवर अशाच प्रकारचा एक प्रश्न दिसतोय. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.